महायुती सरकारमधल्या शिंदे गटात आणि अजित पवार गटात वादाची ठिणगी पडली आहे आणि याला कारण ठरलंय छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेली जाहीर भूमिका। सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देऊ नका अशी मागणी छगन भुजबळांनी केली आणि आपल्याच सरकारच्या विरोधात भुजबळांनी जाहीर भूमिका घेतल्यानं शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला। शिंदे गटानं भुजबळांवर संभ्रम पसरवत असल्याचा आरोप केलाय। एकंदरीतच काय नेमकं घडतंय याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। ओबीसीचे कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांचं घर जाळायचं। पोलीस निपक्षपातीपणे चौकशी करतील ना। आणि जरांगे पाटील साहेबांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं काल की हल्ला करणारे मराठा बांधव नाहीत। न्यायमूर्ती ते जात आहेत, तेही त्यांना हात जोडून सांगतात। सरकारच्या विनंतीवरनं जस्टिस जातात आणि सरकारमधलेच एक मंत्री त्यांच्या जाण्यावर आक्षेप घेतात। वेगळं आरक्षण जे आहे त्यांना तुम्ही द्या। इतर समाजांमध्ये ओबीसीमध्ये संभ्रम पसरवण्याची आवश्यकता नाही। मराठा आरक्षणावरून भुजबळांनी जाहीर भूमिका घेतली, त्यामुळे महायुतीत पहिली ठिणगी पडली आहे। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी उपोषण केलं, त्यानंतर सरकारनं सर्वपक्षीय बैठक घेतली आणि ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत अशा मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याची घोषणा केली। पण स्वतःच्याच सरकारच्या निर्णयावर भुजबळांनी आक्षेप घेतला आणि तोही काही दिवस उलटून गेल्यानंतर। त्यामुळे महायुती सरकारमधल्या शिंदे गटात आणि भुजबळांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। मराठा समाजाला आरक्षण देताना कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागता कामा नये। वेगळं आरक्षण जे आहे त्यांना तुम्ही द्या। सुप्रीम कोर्टामध्ये जे काय त्रुटी असतील त्या त्रुटी दूर करा आणि वेगळं त्यांना आरक्षण द्या। मी आणि देवेंद्रजी आम्ही अजितदादाही त्या मीटिंगमध्ये होते जेव्हा ओबीसी समाजाचे नेते आले होते। त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं होतं, त्यांनी आम्हाला विचारलं होतं त्यावेळेस ओबीसी समाजाला धक्का न लावता ओबीसी समाज किंवा अन्य कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण दिलं जाईल अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारची आहे। त्यामुळे यामध्ये कुणीही यामध्ये इतर समाजांमध्ये ओबीसीमध्ये संभ्रम पसरवण्याची आवश्यकता नाही। सरकारची भूमिका स्पष्ट आहे। ज्यावेळी मराठा आरक्षणाचा विषय माननीय मंत्रिमंडळापुढे चर्चेला आला त्या बैठकीमध्ये भुजबळ साहेब पण होते, सगळे मंत्रिमंडळ होतं आणि अतिशय स्पष्ट सर्व मंत्रिमंडळाची भूमिका होती की आता अस्तित्वात असणाऱ्या कुठल्याही समाजाच्या जातीच्या आरक्षणाला तीळ मात्र धक्का न लावता मराठा समाजाचं आरक्षण आपल्याला द्यायचं। हे ठासून हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा या सर्वांनी मंत्रिमंडळाच्या समोर हे स्पष्ट केलेलं आहे। मंत्रिमंडळाचं त्याच्यावरती एकमत झालेलं आहे आणि अचानकच काल भुजबळ साहेबांनी असं वक्तव्य केलं आणि एक प्रकारे संभ्रमच सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये आता निर्माण झालेला आहे। म्हणजे जे होणार नाही ते होणार आहे असं भासवायचं आणि मग ते मी थांबवलं, मी फार मोठा कोणतरी आहे, मी ते तुमचं जाणारं थांबवलं म्हणून स्वतः त्याचा मोठेपणा घ्यायचा, बिलकुल हे चुकीचं आहे। भुजबळ साहेबांचं कालचं वक्तव्य बिलकुल 100% पूर्ण चुकीचं आहे। असं कुठलंही आरक्षण, कुठल्याही जातीचं आरक्षण त्याला तीळ मात्र सुद्धा धक्का आम्ही लावणार नाही। बीडमधल्या जाळपोळीच्या घटनेवरूनही भुजबळांनी आरोप केले। ओबीसी समाजाची घरं जाणून बुजून टार्गेट केल्याचा आरोप भुजबळांनी केला। यावरही शिंदे गटानं आक्रमक प्रतिक्रिया दिली। ओबीसीचे कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांचं घर जाळायचं। कोणीतरी बरं जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर हे तर काहीच म्हणाले नव्हते। काय कशासाठी त्यांच्या घरी, त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या शिक्षण संस्थेत तुम्ही जाळपोळ केली? तेली समाजाचे आहेत म्हणून, ओबीसीचे आहेत म्हणून? कशासाठी ओबीसी कशासाठी? ओबीसी आहे म्हणून, माळी समाजाचा आहे म्हणून। पोलीस निपक्षपातीपणे चौकशी करतील ना। आणि जरांगे पाटील साहेबांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं काल की हल्ला करणारे मराठा बांधव नाहीत। पण तरी सुद्धा भुजबळ साहेबांचं जर म्हणणं असेल की काही ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करून अशा पद्धतीचे हल्ले केले जात आहेत, ते राज्यातले जबाबदार मंत्री आहेत, माननीय गृहमंत्री महोदयांची त्यांनी भेट घ्यावी, त्यांच्याकडे जी काही माहिती असेल ती त्यांनी द्यावी, त्यांचा कोणावर संशय असेल तर तो त्यांनी द्यावा। माननीय गृहमंत्री महोदय निश्चितपणे जर कोणी असे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करतील। जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी माजी न्यायमूर्तींनीही मध्यस्थी केली होती। आपल्याच सरकारच्या निर्णयावर भुजबळांनी आक्षेप नोंदवला, यालाही शिंदे गटानं प्रत्युत्तर दिलं। न्यायमूर्ती ते जात आहेत,
तेही त्यांना हात जोडून सांगते. मला सांगा, आता हे जे मंत्री बिंत्री आमचे तर हे ठीकच आहे काय, पण न्यायमूर्ती की ज्यांच्या हातातून जे आहे की ह्या ओबीसी कोण याचा निकाल लागण्यासाठी जे आहेत त्यांची नेमणुका होत आहेत, आयोग नेमले जातात, ते असे जर तिकडे त्यांना सरसर करत तिकडे गेले काय, ओबीसीना काय न्याय मिळणार आहे? हे अशा लोकांकडून काय न्याय मिळणार आम्हाला जे तिकडे जाऊन जे हात जोडतायत? भुजबळ साहेबांना हे माहिती आहे की जे 2 निवृत्त जस्टिस साहेबांना आम्ही विनंती केली सरकारनं की आमचं सांगणं वेगळं आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कायद्याच्या भाषेमध्ये त्यांना सांगणं आणि त्यांना समजून देणं, म्हणून आम्ही विनंती केली जस्टिस गायकवाड साहेबांना की आपण आमच्या विनंतीनुसार आपण जरांगे पाटील साहेबांना हे व्यवस्थित समजून सांगा. सरकारच्या विनंतीवरनं जस्टिस जातात आणि सरकारमधले जे मंत्री त्यांच्या जाण्यावर आक्षेप घेतात, हे सुद्धा बरोबर नाही. बीडमध्ये जात भुजबळांनी आपण ओबीसींचे नेते असल्याचं म्हटलंय. एवढंच नाही तर मुंबईतल्या स्वतःच्या घरीही ओबीसी नेत्यांची बैठक घेत ओबीसी मेळाव्यांची घोषणा केली. बहुतांश ओबीसी नेत्यांनीही भुजबळांना पाठिंबा दिला. मागासवर्गीयाचे भोग तुम्ही भोगले का? आम्ही भोगलेले आहेत. आमच्या तोंडाकडे बघून तुम्ही थुंकलेले आहात ना 10 वर्ष 10 पिढ्या आमच्या. त्यामुळे हे मागासवर्गीयाचे भोग भोगायचे नाही आहे. नुसतं मागासवर्गीय म्हणून आम्हाला दाखले पाहिजेत आणि त्या ओबीसींच्या हक्कातलं आरक्षण तुम्ही हडप करायचं, याला आमचा विरोध आहे. आमचा पहिला जो मेळावा जो आहे या दिवाळीनंतर 17 तारखेला अंबडला जो आहे तो पहिला मेळावा या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर 26 नोव्हेंबरला दुसरा मेळावा जो आहे तो संपूर्ण मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातून जे आहे ओबीसी बांधव जे आहेत ते लाखांच्या संख्येने हिंगोली या ठिकाणी 26 नोव्हेंबर येणार आहेत. काल फार स्पष्ट भूमिका भुजबळ साहेबांनी मांडली, त्याचं सर्वांनी ओबीसी महासंघ त्याचं समर्थन करतो, पूर्णपणे 100% समर्थन करते. कारण राष्ट्रीय ओबीसी महासंघ असो किंवा ओबीसी समाजाचे इतर नेते असो किंवा आम्ही आमच्या संविधानिक अधिकारासाठी भांडतो आहे. भुजबळांच्या भूमिकेवर भाजपनं मात्र सावध प्रतिक्रिया दिली. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हे जातीपातीत वाद लावण्याचं षडयंत्र असल्याचं म्हटलंय. भुजबळ साहेबांची भूमिका तीच आहे जी सर्वपक्षीय बैठकीची आहे. त्यामुळं भुजबळ साहेबांनी काही वेगळं मांडलं नाही आहे. भुजबळ साहेबांनी तेच मांडलं जे सर्वपक्षीय बैठकीत मांडलं गेलं. मला वाटतं ओबीसीचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला देवेंद्रजीच्या काळात जे आरक्षण दिलं गेलं होतं तसंच आरक्षण पुन्हा एकदा एकनाथ शिंदेजींनी जे कबूल केलं आहे ते देतील. भाजप आणि सर्वपक्षीय लोक माननीय एकनाथजीच्या पाठीची आहेत. सरकारचं अजून एकमत दिसत नाही याच्यात, किंवा मग दोन्ही बाजू सांभाळण्याचा हा प्रकार दिसतो. काही लोकांनी या बाजूचं बोलायचं, काही लोकांनी या बाजूचं बोलायचं, असं काय आहे का हे तपासलं पाहिजेत. एकंदरच सरकारने एकमत केलं पाहिजे. मुख्यमंत्री एक बोलतायत, उपमुख्यमंत्री 2 दुसरं बोलतायत आणि आता मंत्री वेगळं बोलायला लागले. त्यामुळं त्यांनी त्यांचं एकमत करावं. आम्ही याच्यावर भाष्य करण्याची आमची काही इच्छा नाही. या महाराष्ट्रामध्ये जाती आणि पातीच्या नावावरती हे राज्य फोडण्याचं एक मोठं षडयंत्र आहे. या राज्यामध्ये अस्थिरता राहावी कायम आणि त्या अस्थिरतेच्या नावाखाली या राज्यातला उद्योग व्यवसाय रोजगार हा बंद पडावा आणि बाहेर जावा एकाच राज्यामध्ये बाजूच्या, यासाठी हे टाकलेले डाव आहेत. आपल्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या खास करून त्यांनी या डावपेचामध्ये फसू नये आणि या महाराष्ट्रामध्ये सामाजिक एकता राहावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशी शिवसेनेची भूमिका आहे. एकीकडून भुजबळ साहेबांनी बोलणं, दुसरीकडून उदय सामंतांनी बोलणं ही एका अर्थाने चाललेली नुरा कुस्ती आहे. कारण जेव्हा भुजबळ साहेब अचानक ओबीसींची बाजू घेतात सोयीनुसार आणि त्याला विरोध करताना शिंदे गटाचे मंत्री वेगळंच बोलतात, ओबीसीच्या बाजूने बोलताना भुजबळ साहेब म्हणतात की मी ओबीसीच्या हक्काचं जाऊ देणार नाही, त्याच वेळेला शिंदे साहेब म्हणतात की मी मराठ्यांना आरक्षण शिवरायांची शपथ घेऊन देणार आहे आणि तिकडे फडणवीस सांगतात की आमचा आणि तुमचा DNA एक आहे. पण हे तिघे जण एकाच सरकारमध्ये आहे. म्हणजे एका अर्थाने हा लोकांना वेड्यात काढण्याचा कार्यक्रम आहे. पण मला असं वाटतं हे पब्लिक आहे, पब्लिक सब जानती है. आपल्याच सरकारवर आरोप करून भुजबळांनी वेगळी भूमिका मांडली. यावरून शिंदे गट मात्र कमालीचा नाराज झाला. शिंदे गटाचे सर्व आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती शंभूराज देसाईंनी दिली. आरक्षणाचा प्रश्न आपण सोडवत निघालेलो आहोत. असं असताना एकदमच संभ्रम करणारं वक्तव्य भुजबळ साहेबांनी केलेले ते अयोग्य आहे. उद्या या बाबतीतली आमची जी भूमिका आहे
ती आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि मान्य अजितदादांच्या कानावर घालणार आहोत. कुणबी प्रमाणपत्र जे आपण आता द्यायला सुरुवात केलेली आहे ते माझ्या मनात आलं मी दिलं, तुमच्या मनात आलं तुम्ही दिलं असं नाही. माझ्या वाडवडिलांकडं, त्यांच्या वाडवडिलांकडं, त्याच्या पाठीमागच्या त्यांच्या वाडवडिलांकडं म्हणजे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा या अशा पद्धतीनं ज्यांच्या कुणाकडं जे ब्लड रिलेशनमध्ये आहेत, जर पूर्वी कधी कुणबीचं प्रमाणपत्र असेल आणि पुढच्या त्यांच्या कुठल्या पिढीनं गरज नाही म्हणून घेतलं नसेल किंवा त्यांनी काही कारणाने घेतलं नसेल तर ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करावे जिल्हाधिकाऱ्यांनी, महसूल यंत्रणेने, आणि ज्यांचे पुरावे सापडतील त्यांना द्यावं. याची सुद्धा मंत्रिमंडळात चर्चा झाली. म्हणजे असं काय नाही की काही चर्चा न होता उठसूट कोणाच्याही मनात आलं म्हणून कोणाला कुणबी प्रमाणपत्र दिलं असं नाही. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारचे तिन्ही प्रमुख नेते एकत्र आल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं नाहीये. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे काही दिवस आपल्या मूळ गावी गेले होते. त्याचवेळी फडणवीस हे नागपुरातल्या कार्यक्रमांमध्ये होते आणि अजित पवार हे गेल्या 15 दिवसांपासून आजारी आहेत. राज्य सरकारमध्ये विसंवाद असल्याची टीका विरोधकांनी आधीच केली होती आणि त्यातच भुजबळांच्या नव्या भूमिकेवरून हा विसंवाद चव्हाट्यावर आलाय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.